या आठवड्यामध्ये सुद्धा तुमचा स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल व्यक्ती आलेली आहे. हॅलो नाशिक, दिस इज डॉक्टर पल्लवी वन्स अगेन हेल्पिंग यू डी स्ट्रेस अँड स्टे ट्यून्ड. पण आता हा जो सीझन आहे हा सगळा परीक्षेचा सीझन आहे. सगळ्यांच्या आता एक्झाम सुरू होतील, फायनल एक्झाम्स म्हणा किंवा काय. आणि परीक्षा म्हटलं की तसंही खूप टेन्शन येतं स्टुडंट्सला. सो परीक्षेच्या दरम्यान जो स्ट्रेस असतो तो म्हणजे नेमकी काय? आपण ह्या स्ट्रेसला ना 3 ह्याच्यात डिवाइड करूयात. एक आहे प्रेशर. प्रेशर म्हणजे व्यक्ती, वस्तू, परिस्थितीचं प्रेशर, की आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन्स, टीचर्स, पिअर ग्रुप. सो ते एक वेगळं प्रेशर असतं सटल. आणि दुसरं आहे स्वतःचंच ते टेन्शन म्हणू आपण त्याला, की आतमध्ये की अरे हे झालं नाही आहे, हे राहिलं आहे, हे करायचं आहे, आता कसं होईल. सो ते स्वतः क्रिएट केलेलं टेन्शन आणि त्याच्यामुळे स्वतः क्रिएट केलेल्या त्याच्यातनं उद्भवणाऱ्या भावना इज की वरी करायला लागतो, मग डाऊट यायला लागतो. सो फिअर क्रिएट व्हायला लागतं. सो ते जे आहे ह्या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला आपण स्ट्रेस म्हणूयात, की देर इज प्रेशर, देर इज टेन्शन अँड देन यू स्टार्ट वरिंग अबाउट इट. सो ह्या तिघांना जर आपण प्रॉपरली चॅनलाइज करू शकलो तर डेफिनेटली आपण जो इतका प्रयत्न केला आहे वर्षभर, आपण स्वतःवर विश्वास ठेवून त्याच्यातनं आपण डेफिनेटली प्रेस आपल्याला करता येईल. नाही तर ह्या तिन्ही गोष्टी आपलं एक्सप्रेशन दाबून टाकतात. मग ड्युरिंग एक्झाम पिरियड तुम्ही तुमचा स्ट्रेस कसा कमी करू शकता यासाठीची ॲक्टिव्हिटी थोड्याच वेळात इथेच.